तमिळनाडूमध्ये भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी आता पुन्हा एकदा आघाडीवर आहेत। पुन्हा एकदा त्यांनी सुवेंदू अधिकारी यांना पिछाडीवर टाकलेले आहे। मागच्या वेळेला आपण सुवेंदू अधिकारी यांची प्रतिक्रिया पाहिली। त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या काही म्हणजे 10 पासून पुढे ज्या वेळेला राऊंड काउंट होतील त्यावेळेला आपलीच आघाडी कायम राहणार, ममता बॅनर्जी यांचा पराभव होणार असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केलाय। भवानीपूर हाय प्रोफाइल मतदारसंघ म्हणून याकडे पाहिलं जात आहे। भवानीपूर आणि नंदीग्राम आणि खास करून भवानीपूरमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या आहेत। आघाडी सध्या त्यांची पाहायला मिळते। सुरुवातीला सुवेंदू अधिकारी यांची आघाडी पाहायला मिळालेली होती, मात्र आता चित्र थोडंसं बदललेलं आहे। ममता बॅनर्जी आता या ठिकाणाहून आघाडीवर आहेत। तर पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला मोठा धक्का आहे खरं तर हा, कारण भाजपच्या एवढ्या जागा वाढणं हा सुद्धा ममता बॅनर्जी यांच्यासाठी एक मोठा धक्का असणार आहे। टीएमसी 124 तर भाजप 128 जागांवर आघाडीवर आहे। ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आणि पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय होणार याचा अंदाज या ठिकाणी कुणीही लावू शकत नाही, कारण टीएमसी आणि भाजप यांच्यामध्ये अद्यापही काटेकी टक्कर। भवानीपूर मतदारसंघामधून ममता बॅनर्जी यांची आघाडी जी आहे ती पाहायला मिळते। भवानीपूर याच ठिकाणी ममता बॅनर्जी यांचं घर आहे। त्यांच्या होम पेजवर त्या आघाडीवर आहे। तमिळनाडूमध्ये कलांमध्ये विजय यांचा टीव्हीके पक्ष शतकाच्या सध्या उंबरठ्यावर आहे। महत्त्वाची बातमी, टीव्हीके या ठिकाणी 96 जागांवर आघाडीवर आहे। डीएमके खूप खाली गेली आहे, तिसऱ्या नंबरवर फेकली गेलेली आहे। डीएमके 49 तर एआयडीएमके 69 आणि विजय यांची टीव्हीके 96 जागांवर शतकाच्या उंबरठ्यावर आहे। टीव्हीकेनं 234 जागांवर आपले उमेदवार जे आहेत ते उभे केलेले आहेत। एक प्रकारचा विश्वास त्यांनी सुरुवातीपासून व्यक्त केलेला होता आणि प्रत्येक जागेवर टीव्हीके प्रमुख विजय यांचं त्यांच्यावर लक्ष होतं। आणि आता जर आपण पाहिलं तर द्रमुक 49, अण्णा द्रमुक 69 जागांवर आघाडीवर आणि विजय यांचा पक्ष टीव्हीके 96 जागांवर आघाडीवर आहे। शतकाच्या जवळ पोहोचलेला आहे टीव्हीके। एक्झिट पोलमध्ये सुद्धा हा अंदाज कोणीही वर्तवलेला नव्हता की अभिनेता विजय यांचा पक्ष इतकी मोठी कामगिरी करेल, शतकाच्या जवळपास पोहोचेल। तामिळनाडू कलांमध्ये एआयडीएमके दुसऱ्या स्थानी आहे तर डीएमके मात्र तिसऱ्या स्थानी फेकला गेलेला आहे। तर टीव्हीके आता सध्या शतकाच्या उंबरठ्यावर आहे। तमिळनाडूमध्ये जर आपण पाहिलं तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यामध्येच राजकारण जे आहे ते फिरत राहिलं, मात्र यंदाच्या वेळेला टीव्हीके जो पक्ष आहे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आणि आता सरप्राइझिंगली 100च्या जवळ जो आहे तो टीव्हीके पक्ष पोहोचलेला आहे। ज्या पद्धतीनं तामिळनाडूच्या राजकारणामध्ये नेहमीच अभिनेत्यांची क्रेज पाहायला मिळाली आहे आणि ही क्रेज कायम असताना पाहायला मिळते। अगदी जयललितांपासून ते एनटी रामाराव यांच्यापासून जयललिता आणि आता पुन्हा एकदा सुपरस्टार विजय स्टॅलिन यांना धक्का देताना राजकारणामध्ये तमिळनाडूमधली 2 नावं, ती म्हणजे करुणानिधी आणि जयललिता। या दोघांच्या निधनानंतरची दुसरी निवडणूक आहे। ज्या वेळेला जर आपण पाहिलं तर टीव्हीके विजय यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि हा पक्ष आता शतकाच्या उंबरठ्यावर आहे।